Hello, friends. You know, all the world face the problem of COVID 19, means coronavirus. Due to COVID 19, our regular routine is totally changed. It is a very dangerous calamity to all over the world. All the business have stopped due to corona disease, and our school education also stopped. So, students, it is the best way to overcome COVID 19 to stay home and stay safe. Our government also gradually decided to teach our students through online system. So friends, in this video we are going to learn a beautiful poem Unit 1.1, A Teenager's Prayer, written by J. Morse from 10th standard textbook. First of all, I want to tell you about the poet and a poem briefly. The poem A Teenager's Prayer is composed by an American painter and inventor, Samuel J. Morse. He has depicted the expectations of a teenager in life. The poem is addressed to the God by a teenager. A teenager prays to the God that he must guide all the teenagers to lead happy and rightful life. The God should bring cheer every day. Every teenager should start the day very cheerfully. The speaker does not want frustration in life. So he prays to God to show him right direction. The teenager does not want to be the victim of bad company or bad habits. He wants to be physically fit and perfect for life every day. He thinks that sound mind lives in a sound body. So he cares for his body or health. He wants to lead perfect life. So he requests God to be with him. Dear students, today we are going to learn a beautiful poem, A Teenager's Prayer. टीनेजर्स हा शब्द विद्यार्थी मित्रांनो टीनेज या शब्दापासून बनलेला आहे. टीनेज मीन्स व्हॉट? एज फ्रॉम 13 to 19, म्हणजे वयाची 13 ते 19 ही 7 वर्ष. त्याला आपण मराठीमध्ये किशोर वय किंवा कुमार अवस्था असं आपण म्हणतो. आणि ह्या टायटलचा एकूणच अर्थ आपल्याला सांगता येईल. अ टीनेजर्स प्रेयरचा अर्थ सांगता येईल किशोरवयीन मुलाची प्रार्थना. आय वॉन्ट टू एक्सप्लेन अ पोएम स्टांजा बाय स्टांजा. तर विद्यार्थी मित्रांनो, कडव्यानुसार मी त्याचं विश्लेषण करणार आहे, ते तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकाल. Each day brings new beginnings. फर्स्ट स्टांजा एक्सप्लेन करतोय. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. या कवितेत विद्यार्थी मित्रांनो, कवी किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतून बोलत आहे. तो म्हणतो, प्रत्येक दिवस नवीन गोष्टी आणतो. निर्णय मी घ्यायचा आहे. मीच आहे निवड करणारा. कारण आय एम द ओनली वन टू चूज. आणि
that road that I will take. The road that I will take. म्हणजे बघा, मीच आहे निवड करणारा की मी कोणता मार्ग पत्करणार. या स्टांजामध्ये काही न्यू वर्ड्स आणि फ्रेजेस आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. बिगिनिंग्स. बिगिनिंग्स म्हणजे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरुवात. डिसिजन. डिसिजन मीन्स रिसोल्युशन्स. रिसोल्युशन्स म्हणजे निर्णय घेणे. आणि चूज. चूज मीन्स सिलेक्ट. सिलेक्ट म्हणजे निवडणे. Next one stanza I want to explain. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील किशोराला यशस्वी बनायचे आहे. तो म्हणतो आयुष्याच्या त्या मार्गांची निवड करू शकतो जो यशाच्या दिशेने जातो, किंवा त्या अंधाऱ्या मार्गाने जाऊ शकतो जो दुःखाच्या दिशेने जातो. थोडक्यात निश्चित केलेल्या ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर त्याला आगेकूच करायचे आहे. परंतु सर्व मार्ग हे चांगले असतीलच असे नाही. काही मार्ग वाईट मार्गाने नेणारेही असतील. त्याने निराशाच प्राप्त होईल. म्हणून तो ईश्वराकडे प्रार्थना करतोय की परमेश्वरा मला तो मार्ग निवडण्याची सद्बुद्धी देऊ. बघा की चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे बघा की आयुष्याच्या त्या मार्गाची निवड त्याला करायची आहे. दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस की जो यशाच्या दिशेने नेणार आहे. परंतु काही असे मार्ग असे असू शकतात की ते डार्कंड असू शकतात. डार्कंड म्हणजे हेअर इट रिफर्स टू एव्हिल ऑर बॅड. अंधकारमय. इथे वाईट असा अर्थही घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला अंधकारमय दिशेने सुद्धा नेऊ शकतो. असाही मार्ग माझ्या जीवनामध्ये येऊ शकेन, किंवा वाईट ही मार्ग माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकेल. तर त्या दिशेने जाण्याची व त्या दिशेने जात असताना सगळ्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये येऊ दे, अशी जणू काही तो किशोरवयीन मुलगा प्रार्थना करीत आहे. And that leads to great distress. Distress means great worry or strain. म्हणजे खूप काळजी व ताण देणे. And the next one stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. बघा विद्यार्थी मित्रांनो, किशोरवयीन मुलाला योग्य निर्णय घेता यावेत यासाठी आपले डोळे उघडे ठेवावेत. ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे परमेश्वराकडे तो प्रार्थना करतोय की आपले डोळे उघडे ठेवावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करावे, अशी तो प्रार्थना परमेश्वराला करतो. तो म्हणतो, हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड, जेणेकरून मला स्पष्ट दिसे. क्लिअरली, आय माइट क्लिअरली सी. मला जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्यास मदत कर आणि माझ्यातील सर्वोत्तम आहे त्याला वाव म्हणजे संधी मिळू दे. मीन्स हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. थोडक्यात
किशोराला वाईट गोष्टींना अजिबातही बळी पडायचं नाही आहे. त्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या परिपूर्ण बनायचे आहे. या स्टांजामधील विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड मीन्स गॉड, परमेश्वराला उद्देशून आहे, देवाला उद्देशून तो शब्द आहे. आणि स्टँड फॉर फ्रेज आहे. स्टँड फॉर म्हणजे सपोर्ट म्हणजे पाठिंबा. नेक्स्ट वन स्टांजा अँड द सेकंड लास्ट स्टांजा आय वॉन्ट टू एक्सप्लेन हिअर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. तो किशोरवयीन मुलगा वाईट गोष्टीला नाही म्हणता यावं यासाठी धैर्याने, म्हणजे एक प्रकारे तो देवापुढे परमेश्वरापुढे प्रार्थना करतोय की वाईट गोष्टीला नाही म्हणता यावं यासाठी धैर्य देण्याची प्रार्थना तो देवापुढे करीत आहे. म्हणून तो म्हणतो, देवा मला नाही म्हणण्याची क्षमता दे, नाही म्हणायची क्षमता दे. जस्ट से नो. आणि पुढे व्हेन टेम्पटेशन कम्स, जेव्हा मोह आड येईल तेव्हा. टेम्पटेशन म्हणजे मी माझा देह स्वच्छ ठेवू शकेन आणि प्रत्येक दिवसासाठी सुस्थितीत ठेवू शकेन. थोडक्यात निरोगी शरीरातच निरोगी मन वास्तव्य करतं यावर त्याचा विश्वास आहे. शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी तो जणू काही देवाकडे प्रार्थना करीत आहे. त्याला वाईट गोष्टींना बळी पडायचं नाही आणि जे काही वाईट असेल त्याला नाही म्हणण्याची ताकद त्याच्यामध्ये येऊ दे, असं तो जणू काही प्रार्थना करीत आहे देवापुढे. यातील या स्टँजामधील 2 शब्द जे आहेत ते न्यू वर्ड्स किंवा कठीण वाटतात शब्द. त्यातील जस्ट, JUST, जस्ट मीन्स ओनली म्हणजे फक्त किंवा केवळ. टेम्पटेशन, TEMPTATION, टेम्पटेशन means a strong wish to do something bad, म्हणजे चुकीचे काम करण्याची दुर्दम्य इच्छा किंवा मोह. And the last one stanza, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. J. Mods. बघा, शेवटच्या स्टांजामध्ये विद्यार्थी मित्रांनो किशोर प्रौढ अवस्थेचा विचार करीत आहे. तो म्हणतो, जेव्हा टीनेज इयर्स माझी संपतील, when my teenage years are over, तेव्हा मी मागे वळून पाहीन की माझे आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगलो, जेव्हा तू माझा अखंड सोबती राहिलास. म्हणजे परमेश्वर त्याच्यासोबत सतत राहिला, म्हणूनच तो सर्वोत्तम आयुष्य जगू शकला आणि परमेश्वराची सतत प्रार्थना करीत राहिला, म्हणून त्या ठिकाणी तो यशस्वी होऊ शकला. थोडक्यात प्रौढ अवस्थेत प्रवेश करताना त्याला असं वाटले पाहिजे की त्याचे किशोर अवस्थेतील जीवन खूप चांगले गेले आहे, त्याला अतिशय उत्तम जगायचे आहे. त्यामुळे तो देवाला सदैव त्याच्यासोबत राहण्याची याचना करीत आहे. या स्टांजामध्ये डिफिकल्ट वर्ड आहे टीनेज हा शब्द आपण आधीच अभ्यासला. एज फ्रॉम 13 to 19 म्हणजे वयाची 13 ते 19 ही 7 वर्ष, त्याला आपण किशोरवय किंवा कुमार अवस्था असं आपण म्हणतो. पोएम इथे संपलेले आहे. थँक्यू व्हेरी मच.